ते आज आम्ही टेस्ट करणार आहे. त्यातल्या त्याचा आज तुम्ही तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचा मी आज आलो होतो आपल्या राजधानी साताऱ्यात. राजधानी साताऱ्यात कंटिन्यू तर मी फिरतच असतो. राजधानी साताऱ्यात आपल्याला मस्त मस्त असं आणि भारी जेवण टेस्ट करायला भेटतं. आता बऱ्यापैकी आपली कराड सिरीज तर संपत आली. कराड सिरीज म्हणजे बऱ्यापैकी आपण आता मध्ये कराडचे व्हिडिओ टाकत होतो, त्यानंतर पुन्हा आपले सातारचे व्हिडिओ चालू केले होते. आता सातारा सिरीज मधला हा आजचा एक नवीन ब्लॉग जो आपल्या नागठाणमध्ये शूट होतोय. हा नागठाणमधलं एक हॉटेल आहे, हॉटेल आमंत्रण. त्यांची इथं आज मी व्हिजिट केले. त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते आज आम्ही टेस्ट करणार आहे. त्यातल्या त्याचा आज मंगळवार असल्यामुळं आम्ही व्हेज थाळी ट्राय करणार आहे. आणि व्हेज थाळीमध्ये त्यांचे इथं दोन प्रकार मला बघायला भेटले. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही हॉटेलला आला तर व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही यांच्या हॉटेलला तुम्हाला भेटून जाते. म्हणजे जेणेकरून तुम्ही व्हेजिटेरियन जरी असला तर तुम्हाला व्हेज सुद्धा भेटून जाते आणि नॉन व्हेज जरी खाणार असला तर नॉन व्हेज सुद्धा भेटून जाते. एवढंच नाही तर यांच्या इथले जे रेट आहेत ना, मी यांच्या इथलं मेन्यू कार्ड बघितलं तर तुमच्या खिशाला परवडतील असे एकदम रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला इथं थाळी अवेलेबल होऊन जाते. आणि यांच्या इथली जी मी आज स्पेशल व्हेज थाळी मागवल्या त्यामध्ये आता थाळीबद्दल बोलूया. तर थाळीबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला मस्त अशा बटर रोट्या थाळी सोबत भेटतात, जेणेकरून तुमच्या जेवणाची जी मजा आहे ना ती अजून वाढून जाते. आणि ती बटर रोट्या आणि ते थाळीचं कॉम्बिनेशन खरंच भारी आहे. त्याचबरोबर तुम्हाला मस्त असं त्या थाळीमध्ये श्रीखंड दही भेटतंय, बाजूला मस्त असा कट केलेला तो कांदा वगैरे, त्याच्या बाजूला जो पनीर मसाला आहे तो आहे, बाजूला अख्खा मसूर आणि त्याच्या सोबत आपल्याला मस्त असं ते काय बोलतात जे वरण टाईप असते ना तसं आहे. आणि त्याच्या साईडला तुम्हाला मस्त असं ते खरडा भेटतोय, खरड्याच्या साईडला लोणचं, बाजूला आणखीन कट केलेला कांदा आहे आणि त्याबरोबर पापड. एवढं सगळं तुम्हाला एका थाळीमध्ये भेटते. आणि थाळीची कॉस्टिंग जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्ही आश्चर्यचकित होता. फक्त 250 रुपयाला तुम्हाला ही थाळी भेटून जाते. एवढ्या कमी किमतीत आणि एवढी भारी थाळी ही तुम्हाला आपल्या नागठाणमधल्या हॉटेल आमंत्रणला टेस्ट करायला भेटणार आहे. आता थाळीबद्दल एवढं बोललो, अक्षरशः तुम्हाला खरं सांगतो म्हणजे थाळीचा जो म्हणजे जे आता वास येतोय ना खरंच भारी. म्हणजे काय तुम्हाला सांगू, भुका अशा लागल्यात. आता संध्याकाळचे 8:30 वाजून गेलेत आणि आता खरंच अक्षरशः खरंच भुका अशा भारी लागलेत. आता पहिल्यांदा ते टेस्ट करून बघूया. मस्त अशी ती गरमागरम. ओ बाई, त्यांनी म्हणजे त्या बटर रोटीवर एवढं बटर मारलंय की काय सांगू तुम्हाला. सुरुवात आपण त्या मसाला पनीर पासूनच करू, कारण की पनीर जो आहे ना तो प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो आणि असं काहीतरी माझ्यासाठी पण आहे, म्हणून आपण पनीर पासून सुरुवात करू. पनीरची जी भाजी आहे ना त्याला एका प्रकारचा जो गोडवा येतो ना तो गोडवा मला यांच्या या भाजीमध्ये बघायला भेटला. म्हणजे खरं सांगू तुम्हाला, जर तुम्ही पनीर एखाद्या हॉटेलला टेस्ट करताय तर त्यामध्ये त्या मसाल्यांचा वापर आणि त्याचबरोबर त्याला जो गोडवा येतो ना तो जर त्या भाजीमध्ये असला ना तर खरंच म्हणजे जेवणाची जी मजा आहे ना एकदम भारी होऊन जाते. आणि मला खरं वाटतं की या अशीच भाजी जर तुम्ही टेस्ट केली ना तर तुमचा मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्त होणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे देऊन खाताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं जेवण भेटत असलं खरंच भारी वाटतं. त्याच्या साईडला तुम्हाला मस्त असं ते अख्खा मसूर भेटतोय. अख्खा मसूर याच्या आधी मी सातारामध्ये शिवराजला ट्राय केलेला, शिवराज नंतर आता इथं ट्राय करतो. त्याची पण आपण टेस्ट बघूया. भाई अख्खा मसूर आहे ना तो पण मस्त आहे टेस्टला. म्हणजे अख्खा मसूर मी याच्या आधी बऱ्याच ठिकाणी टेस्ट केलाय, शिवराजला सुद्धा टेस्ट केलाय. आयुष्यभर खरंच भारी वाटतं मला. आणि त्याच्या साईडला आणखीन आपल्याला एका प्रकारची कोणती भाजी भेटल्या कोणती ह्यासाठी टेस्ट केल्यानंतर समजेल मला, ती पण आपण बघू. बटर रोटी कॉम्बिनेशन मला खरंच आवडलं, एक नंबर अप्रतिम. ही मिक्स व्हेज आहे त्यांच्या इथलं, ते मिक्स व्हेज आज मला काय विशेष ना हॉटेलमधली मला प्रत्येक भाजी आवडते. म्हणजे विचार करा, त्यांच्या इथलं एवढा भारी अँबियन्स, त्यांच्या इथलं मस्त असं जीवन, हे सगळं तुम्हाला इथं टेस्ट करायला भेटते. आणि खरंच कॉम्बिनेशन मस्त आहे, अप्रतिम.
आता सगळ्यात भारी विषय म्हणजे त्या थाळीतलं जे श्रीखंड आहे ना ते. भाई आजचा दिवस माझा सार्थकी लागलाय. व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासाठी खास आलो होतो. पण ताई आहे ना, खरंच अप्रतिम. तुम्ही जर खरंच व्हेज खात असला, व्हेजिटेरियन असला, या हॉटेलला नक्की या. हॉटेल आमंत्रणचं तुम्हाला आमंत्रण भेटून जाते आणि एवढी भारी थाळी तुम्हाला टेस्ट करायला भेटून जाते. मग या हॉटेल आमंत्रणला व्हिजिट करा. आपल्या नागठाणे काशी हायवे लगत आपलं हॉटेल हे तुम्हाला भेटून जाते. आणि इथं जर आला तर तुमचा आत्मा आणि मन आहे ना बाई, दोन्ही सुद्धा तृप्त होऊन जाणार आहे. आणि खरंच तुम्ही मला आहे ना आशीर्वाद देताल की तू जे सांगितलंस ते खरं होतं आणि या हॉटेलला खरंच जेवण भारी भेटलं. आणि मला खरंच कमेंट करून सांगा, जर तुम्ही याच्या आधी ते येऊन जेवण वगैरे केलं असला तर जेवण कसं वाटलं, किंवा नसला आला तर एकदा नक्की या. आल्यानंतर मला सांगा जेवण कसं होतं ते. आता हे सगळं संपून घेतो. अक्षरशः भुका खूप लागल्यात. आता सगळं संपवलं तर पाहिजे. आणि तुमचं प्रेम आणि साथ माझ्यासोबत कायम अशीच राहून द्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये तेवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तात्पुरतं धन्यवाद.